आपले आभार। आणि आता आपल्या समवेत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आपल्या समवेत आहेत। किशोरीताई, आपण गिरीश महाजनांना ऐकलं, मिसिंग लिंक नंतर एक मोठं संकट आपल्या समोर आहे, ते नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या ग्रामीण भागात ढगफुटी सदृश पाऊस होण्याची भीती आहे। 300 मिलीमीटरचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईत असं अनेकदा घडलेलं आहे, मुंबईत पाऊस खूप मोठा झालेला आहे। काय नेमकं नाशिकमध्ये त्यांना खबरदारी घ्यायला पाहिजे आणि सरकारकडनं तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? मुळात गिरीशदादांचं एकंदर राजकीय वाटचाल म्हटली तर संकटमोचन असं त्यांचं नाव आहे। आणि ज्या वेळेला अशा प्रदेशात संकटमोचन जातात तर नागरिकांचा एक थोडासा जो विश्वास म्हणतात तो बसलेला आहे की आमच्यासाठी संकट विमोचन आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगली म्हणजे एक पारख करून त्यांना पाठवलंय। माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला सरकारकडनं अशा सूचना येतात त्या सूचनांचं सगळ्या नागरिकांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे। पण तंतोतंत पालन करत असताना आपण जर त्यांना सांगतोय घरात बसा, 2 दिवस बाहेर कुठेही निघू नका, तेव्हा एका 2 घटकांचा पण विचार केला पाहिजे की जे घटक हातावरच्या कामावरती त्यांची संध्याकाळ निघत असते त्या घटकांसाठी आपण काय करणार आहोत। आपण ज्यांना पूरग्रस्त किंवा जिथे काहीतरी गडबड होईल किंवा एखादी घटना घडेल म्हणून आपण त्यांना शिफ्ट करणं हेही रास्त आहे। आणि असं करत असताना याच्यासाठी सर्वांनी म्हणजे मी आज विरोधी पक्ष आहे पण मी आजच्या आदल्या एवढी वर्ष आम्ही सत्ताधारी म्हणून होतो त्यावेळेला काही गोष्टी आज जे आम्हाला सत्ताधारी सांगतायत त्या गोष्टीशी आम्ही 80-85% आम्ही मान्य करतो। त्याच्यात कुठलंही राजकारण आणणार नाही, करणार पण नाही। पण तेच जर मुंबईत गेली 25 वर्ष आमची सत्ता आहे हे बरोबर असूनही विचारतात। आणि ज्या वेळेला या घटना ज्या काल 6 दिवसात किती मृत्यू झाले ह्या मुंबईत याच्यासाठी 30 मार्च पासून आम्ही बोलत होतो की एखादी पावसाळी पूर्वाची मीटिंग लावा, सभागृह लावा, कारण 4 वर्ष कोणीही नगरसेवक नव्हतं। प्रशासकाच्या हातात मुंबई होती, त्यामुळे मुंबईचा खडानखडा माहिती कोण देईल तर ते नगरसेवक देत असतात। त्यांच्याप्रमाणे रिक्स, हाय रिक्स, लो रिक्स सांगत असतात। परंतु यांच्याच महापौरांनी त्या गोष्टीकडे, मी इथे राजकारण आणत नाहीये, मी वस्तुस्थिती काय घडलीये ते सांगते। कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे पावसाळ्यापूर्वीच्या चर्चा घडवायच्या, प्रशासनाला त्याच्यावरती विचार करण्यासाठी भाग पाडायचं। प्रशासनाकडनं आता जसं गिरीशदादांनी संपूर्ण प्रोग्राम दिला तसा प्रशासनाने महानगरपालिकेने नगरसेवकांना तो प्रोग्राम दिला पाहिजे। त्याच्यासाठी त्यांच्या 4 महिने त्यांना अभ्यास अधिक करायला पाहिजे। कारण पूरग्रस्त ठिकाणं माहिती असतात, नव्याने तयार झालेली माहिती नसतात। त्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे होती आणि त्या चर्चेअंती सगळ्यांनाच म्हणजे प्रशासनाला कळलं असतं, महापौरांना कळलं असतं तर आमच्या 226 आणि स्वीकृत या सगळ्या नगरसेवकांना पण त्याच्यातनं काहीतरी बोध मिळाला असता। आणि ह्या ज्या घटना आहेत घडल्यात नसत्या का तर मी असं नाही म्हणणार। अतिशय योग्य मुद्द्यावर बोट ठेवते, पण सध्या आपल्या समोर जे संकट आहे ते नाशिक मधल्या ढगफुटीचं आहे। आपण या चर्चेला वेळ दिलात आणि मला वाटतं या संकटाच्या निमित्तानं मग सरकारमध्ये कुणी असेल त्याच्या पाठीशी विरोधकांनाही उभं राहायला पाहिजे हे तुम्ही ठामपणे सांगितलं। त्याबद्दल किशोरीताई आपले आभार।